स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साइज ब्लाउजची मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे। अस्तरवर अशा पद्धतीने ठेवायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता बॅक साइड जे आहे खालच्या साइडने सरळ ठेवलेली आहे, फ्रंट साइड ठेवायची आहे, क्रॉस पट्टी ठेवायची आहे, बाही ठेवायची आहे। अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अस्तरवर। तुम्ही इथं बघू शकता मैत्रिणींनो, बाही जे आहे बाही पण मी इथं ठेवलेली आहे। बाहीला थोडासा आपल्याला जॉइंट द्यायचा असतो। बाही जर कमी पडत असेल तर आपण जॉइंट देऊ शकतो। फ्रंट साइड ठेवलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। फ्रंट साइड जे आहे ते सरळ ठेवायची आहे, क्रॉस मध्ये ठेवायची नाही। फ्रंट साइड एकदम प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे। फ्रंट साइड अशा पद्धतीने सरळ ठेवायची आहे, क्रॉस मध्ये ठेवायची नाही। इथे तुम्ही बघू शकता मी सरळ ठेवलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे अस्तरवर। अस्तर कट केल्याच्या नंतर ब्लाउज पीसवर कशा पद्धतीने ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अस्तर जे आहे ते ब्लाउज पीसवर कशा पद्धतीने ठेवायचं तुम्हाला मी दाखवते। तुम्ही इथं बघू शकता अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे ब्लाउज पीसवर, आणि ब्लाउज जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यावर अस्तर ठेवून। खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। 4 टक्सचा ब्लाउज आहे म्हणजेच साधा ब्लाउज। त्या ब्लाउजची मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, कटिंग कशा पद्धतीने करून अस्तरवर ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर बॅक साइड जे आहे ते घ्यायचं आहे, घेतलेलं आहे। त्या अस्तरला मी अटॅच करून घेतलेलं आहे प्रॉपर पद्धतीने। त्याच्यानंतर टक्स कशा पद्धतीने टाकायचे बॅक साइडचे तुम्हाला मी सांगत आहे। तुम्ही इथं बघू शकता बॅक साइड जे आहे ते मी अस्तरला प्रॉपर पद्धतीने अटॅच करून घेतलेलं आहे। टक्स टाकायचं बाकी आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगत आहे। टक्स टाकण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने मी मराठीमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे। ब्लाउज जो आहे अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे। इंची टेप घ्यायची आहे, शोल्डरच्या साइडने सरळ पकडायची आहे इंची टेप, खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रॉपर पद्धतीने पकडायचं आहे इंची टेप, खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। खालचा जो टक्स आहे तर मी 4चा घेत आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। साइडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे जशास तसं इथं चॉकने सरळ रेष ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मैत्रिणींनो, हेच दुसऱ्या साइडने उमटून घ्यायचं आहे आपल्याला। खूप सोपी पद्धत आहे, सरळ पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो। हे दुसऱ्या साइडने उमटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। 4 टक्स ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। दुसऱ्या साइडने उमटून घेतल्याच्या नंतर चॉकने अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायचं आहे, प्रॉपर पद्धतीने ठेवायचं आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। जेवढी इथं मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करायची आहे। तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर पद्धतीने। कोणता पण ब्लाउज शिवा मैत्रिणींनो, ब्लाउजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसला पाहिजे, तरच आपल्या कस्टमरला आवडणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे। प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो। तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या साइडचा जो टक्स आहे तो इथं मी टाकून घेत आहे। अशा पद्धतीने मी जे काही ब्लाउज स्टिचिंग करते ते ब्लाउज परफेक्ट येतात आणि ब्लाउजला फिनिशिंग पण खूप सुंदर येते। अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी ब्लाउज स्टिचिंग करते सोप्या आणि सरळ पद्धतीने। प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असती। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे फ्रंट साइड स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला सांगत आहे याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे।
आता फ्रंट साइड जे आहे ते मी इथं घेतलेलं आहे, अस्तरला अटॅच करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता। अटॅच केल्याच्या नंतर इंची टिप घ्यायची आहे, पद्धतीने मी अस्तरला अटॅच करून घेतलेलं आहे। इंची टिप जी आहे शोल्डरच्या साइडने सरळ पकडायची आहे। इथं तुम्ही बघू शकता खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। खालचा जो टक्स आहे तो इथं 2.5चा घ्यायचा आहे। साइडने 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। पलीकडच्या साइडने 1 इंच, अलीकडच्या साइडने 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक लक्षात घ्या, साइडचा हुकाच्या साइडचा जो टक्स आहे तो इथं 2.5चा घ्यायचा आहे, हुकाच्या साइडचा टक्स। त्याच्यानंतर फिटिंगच्या साइडचा ही टक्स 2.5चाच घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2.5चा घेतलेला आहे। मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे तो पण इथं 2.5चाच घ्यायचा आहे। चारी पण टक्स इथं 2.5चेच घ्यायचा आहे। आता हे मार्किंग केलेले पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात। 2.5चा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज जे आहे फिटिंगला खूप सुंदर बसतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते। ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी 2.5वरच मार्किंग करून घ्यायचे आहे। तुम्ही 2.5चाच टक्स घ्यायचा आहे। चारी पण टक्स मी इथं 2.5चेच घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी तुम्हाला आता इथं स्टिचिंग करून दाखवते सरळ आणि सोप्या पद्धतीने। जे आपण मार्किंग केलेलं आहे ना चॉकने, तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, इतकी सोपी पद्धत आहे, यूट्यूबमध्ये कोणीच नाही सांगणार तुम्हाला। इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही एकदा पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल। खालचा जो टक्स आहे तो स्टिचिंग करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सरळ आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। 4 टक्स ब्लाऊजला, साध्या ब्लाऊजला स्टिचिंग करणं खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर हुकाच्या साइडचा जो टक्स आहे तो इथं स्टिचिंग करायचा आहे। जेवढी आपण मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे तो पण इथं टाकून घ्यायचा आहे। फिटिंगच्या साइडचा जो टक्स आहे तो इथं मी टाकत आहे अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे तो पण इथं स्टिचिंग करून घ्यायचा आहे। जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून स्टिचिंग करायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात बसण्यासाठी मी तुम्हाला समजून सांगत आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग पण खूप सुंदर येते। त्याच्यानंतर इथं आपल्याला क्रॉस पट्टी अटॅच करायची आहे। क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। इथे तुम्ही बघू शकता क्रॉस पट्टी पण मी अस्तरला अटॅच करून घेतलेली आहे। क्रॉस पट्टीचा जो कपडा आहे, क्रॉस पट्टी वरच्या साइडने घ्यायचा आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साइडने घ्यायचा आहे। प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस क्रॉस पट्टीचा किंवा ब्लाऊजचा कपडा ओढायचा नाही, सरळ पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता कोणताच कपडा ओढायचा नाही। कपडा ओढल्याच्या नंतर काय होतं, कोणता तरी कपडा मोठा किंवा छोटा होतो, त्यासाठी कपडा ओढायचा नाही। ज्यावेळेस आपण माप व्यवस्थित घेतो त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने कपडा जो आहे व्यवस्थितपणे बसतो ब्लाऊजला। त्याच्यानंतर इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता मी डबल टिप टाकत आहे। क्रॉस पट्टी अटॅच करण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीचा जो कपडा आहे अशा साइडने अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित करायचा आहे। आता वरचा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो खालच्या साइडने फोल्ड करून आणायचा आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साइडने व्यवस्थितपणे फोल्ड करायचा आहे व्यवस्थितपणे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने
एकदा तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो तुमच्या लक्षात 100% लक्षात बसणार आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। आता इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। जो आपण ब्लाऊजचा कपडा आतमध्ये फोल्ड केलेला आहे तो स्टिचिंगमध्ये आलेला नाही पाहिजे, अशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो स्टिचिंगमध्ये नाही आला पाहिजे, अशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे। डबल टिप टाकल्याच्या नंतर ब्लाऊज चांगला फिटिंगला बसतो आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते, त्यासाठी डबल टिप टाकणं गरजेचं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। आता जो आतमधला कपडा आहे तो बाहेर घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तुम्ही अटॅच केले तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि खूप सोपी पद्धत आहे। अवघड असं काहीच नाही मैत्रिणींनो, तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग पण खूप सुंदर येते मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने क्रॉसपट्टी अटॅच करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता मैत्रिणींनो। तुम्ही इथं बघा अशा पद्धतीने हाताने ज्यावेळेस आपण पायपिंगसाठी कशा पद्धतीने कपडा लागणार आहे तो पण मी तुम्हाला इथं सांगते। गोट पायपिंगसाठी लागणारा कपडा जो आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तिरक्या पट्ट्या कट करायच्या आहेत। गोटसाठी लागणारा कपडा तिरक्या पट्ट्या कट करून गोट बनवायचा असतो। सरळ कपडा कट करायचा नाही, तिरक्या पट्ट्या कट करायच्या अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मी हातानेच बनवलेले पट्टे आहेत ते आता मी ब्लाऊजला गोट लावणार आहे। ते अशा पद्धतीने फोल्ड करून एक स्टिचिंग करून घेते मी। स्टिचिंग करून घ्यायची आहे एक। त्याच्यानंतर ब्लाऊजला आपल्याला गोट लावायचा आहे अशा पद्धतीने। ज्यावेळेस आपण पायपिंग हाताने बनवतो त्यावेळेस तिरक्या पट्ट्या कट करायच्या आहेत, सरळ पट्ट्या कट करायच्या नाहीत। अशा पद्धतीने एक टिप टाकून घ्यायची आहे, साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजला स्टिचिंग करायचं आहे। गोट जे आहे ते ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। अशा पद्धतीने आपण हाताने पण पायपिंग बनवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हाताने मी इथं पायपिंग लावत आहे, गोट पायपिंग। आता एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। इथं पण तुम्हाला कोणताच कपडा ओढायचा नाही, गोटचा किंवा ब्लाऊजचा कपडा इथं ओढायचा नाही, व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। व्यवस्थितपणे स्टिचिंग केल्याच्या नंतर फ्रंटचा जो गळा आहे तो गोल येत आहे। इथे तुम्ही बघू शकता समोरचा जो गळा आहे तो गोल आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला गोटला आकार द्यायचा आहे सरळ पद्धतीने। समोरचा जो गळा आहे तो गोल आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। त्याच्यानंतर साईडने कट देऊन घ्यायचे आहे कैचीने। आपल्याला इथं कट दिल्याच्या नंतर व्यवस्थितपणे गोट बसते, त्यासाठी कट द्यायचा आहे साईडने अशा पद्धतीने। व्यवस्थितपणे कट केल्याच्या नंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो कैचीमध्ये नाही आला पाहिजे, अशा पद्धतीने कट करायचा आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथं व्यवस्थितपणे पायपिंग बनवायची आहे। गोट पायपिंग म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने। पायपिंग अशी व्यवस्थितपणे बसली पाहिजे। आता इथं पायपिंग स्टिचिंग करता वेळेस पायपिंगच्या मधोमध कपडा आला पाहिजे, मधोमध स्टिचिंग आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला गोट जे आहे ते बनवून घ्यायचं आहे।
पायपिंग म्हणू शकतो आपण, पायपिंग जे आहे ते बनवून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने. पायपिंगच्या मधोमध कपडा स्टिचिंग आली पाहिजे व्यवस्थितपणे. गडबड करायची नाही. कोणता पण तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा, गडबड करायची नाही. आपल्या लक्षात बसेल अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीनुसार स्टिचिंग करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे मी इथं पायपिंग स्टिचिंग करत आहे अशा पद्धतीने. खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा. त्याच्या साईडने थोडंसं साईडने स्टिचिंग करून घेऊयात. साईडने स्टिचिंग केल्याच्या नंतर आणि खूप फिनिशिंग खूप सुंदर येते. ह्यासाठी थोडंसं साईडने स्टिचिंग करायचं आहे. स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. गोट जे आहे अशा पद्धतीने आपण हातानं पण बनवून ब्लाऊजला आपण व्यवस्थितपणे अटॅच करू शकतो. गोट पायपिंग सरळ आणि सोप्या पद्धतीने. आता इथं तुम्ही फिनिशिंग बघू शकता. फिनिशिंग पण खूप सुंदर येते प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने. तुम्ही इथं बघू शकता. जेवढं मी सांगत आहे त्यापेक्षा तुम्ही बघाल तर तुमच्या लवकर लक्षात बसेल. इथं तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. 4 टक्सचा साधा ब्लाऊज आहे. त्याची पायपिंग मी बनवलेली आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करा. त्याच्यानंतर बाही जे आहे, बाहीची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही इथं बघा मैत्रिणींनो, बाहीला मला कपडा कमी पडलेला आहे, तर मला आता इथं बाहीला जॉईन करायचा आहे. जॉईंट द्यावा लागत आहे. त्यासाठी अस्तरचा जो कपडा आहे तो ब्लाऊज पीसवर ठेवायचा आहे व्यवस्थितपणे आणि चेक करायचा आहे की आपल्याला कपडा किती कमी पडतोय. तो चेक करूनच आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचा असतो. हे गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे तुम्ही. आता इथं चेक केल्याच्या नंतर खूप थोडासा कपडा कमी पडलेला आहे बाहीसाठी, तर मला आता इथं बाहीला जॉईंट द्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता अस्तरचाच कपडा घेतलेला आहे थोडासा. एका साईडने मी इथं बाहीला जॉईंट देत आहे. तुम्ही इथं बघू शकता. जर आपल्याला जास्त बाहीसाठी जास्त कपडा कमी पडत असेल तर दोन्हीकडून आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. आता मला इथं थोडासा कमी पडलेला आहे, त्यासाठी मी एका साईडने जॉईंट देऊन घेत आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वरतून एक टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही बाहीला कमी कपडा पडत असेल तर तुम्ही जॉईंट देऊ शकता. अशीच पद्धत आहे जॉईंट देण्याची. मला कमी कपडा पडलेला आहे त्यासाठी मी एका साईडने देत आहे. जर तुम्हाला जास्त कमी पडत असेल तर तुम्ही दोन्ही साईडने पण जॉईंट देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा जो कपडा आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि ते ब्लाऊजचा जो खालचा कपडा आहे तो सोयशा करून वरी ठेवायचा आहे. सोयशा ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने. स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने. खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे. एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने. आता जो अस्तरचा कपडा आहे तो आतल्या बाजूने घ्यायचा आणि बाहीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने येणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बाही जे आहे अस्तरला आपण अटॅच करून घेऊयात सरळ पद्धतीने व्यवस्थितपणे. अस्तरला जे आहे बाही अटॅच करायची आहे सरळ पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. खूप सोपी आणि खूप सरळ पद्धत आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अस्तरला अटॅच करून घ्यायचं आहे बाही सरळ पद्धतीने. बाहीला जर कमी कपडा पडत असेल तर
बाहीला जॉईंट देण्याची खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही बाहीला जॉईंट द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता साधा ब्लाऊज आहे. त्या ब्लाऊजची मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी अस्तर जे आहे बाहीला अटॅच करत आहे व्यवस्थितपणे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. ब्लाऊज ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात असलीच पाहिजे. ब्लाऊज ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो छोट्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. आणि ब्लाऊज स्टिचिंग करणं हे खूप म्हणजे दिमागाचं काम आहे मैत्रिणींनो. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीला लक्ष द्यावं लागत आहे. लक्ष देऊनच आपल्याला प्रत्येक गोष्ट ब्लाऊजच्या बाबतीत स्टिचिंग करायचं आहे. साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सांगत आहे किती कमी कपडा पडलेला आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते. तुम्ही इथं बघू शकता खूप थोडा कमी पडलेला आहे. शक्यतो बाहीसाठी कमीच कपडा पडतो, जास्त असो किंवा कमी. अशा पद्धतीने बाहीला तुम्ही जॉईंट देऊ शकता सरळ आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.